अजिबात नाही. मी म्हणलं तसं की कधी कधी योग्य वेळ यायला सुद्धा ती वेळ यावी लागते. त्यामुळे ज्यांना मूल होत नाही त्यांना सगळ्यात पहिले म्हणजे योग्य मार्गदर्शनाची गरज असते. मूल होण्यासाठी खूप साधे उपचार पण आहेत. कधी कधी पेशंट्सना ते मार्ग किंवा ते योग्य मार्गदर्शन नसेल तरी सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि साधे उपचार म्हणजे स्त्रीबीज तयार करणे किंवा योग्य वेळी संबंध ठेवणे, ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळे साध्या उपचारांमुळे प्रेग्नन्सी राहू शकते. तर प्रत्येक केस ही वेगळी असते आणि प्रत्येक वंध्यत्व असलेल्या जोडप्याला IVFच लागतं असं नाहीये. IVF ही ऍक्च्युअली सगळ्यात शेवटची उपचार पद्धती आहे की जेव्हा बाकीचे सगळे प्रयत्न निकामी किंवा निष्कामी किंवा निरुपयोगी होतात आणि आपल्याला रिझल्ट येत नाही, त्यांच्यासाठी IVF आहे. किंवा काही पेशंट्स असे पण असतात की ज्यांना आम्हाला डायरेक्टली IVF सांगावं लागतं. तर हा केस टू केस बदल असतो, असं आपल्याला शिक्के नाही मारता येत.